नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या म्हणजेच 14 मार्चच्या भागात आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। तर प्रेक्षकांनो, आता आपण पाहतो की इथे वसू आत्या ही काव्या आणि नंदिनीला रीत न पाळली गेल्यामुळे खूप काही वाईट साईड बोलत असते आणि काव्याचा राग मात्र अनावर होत असतो, पण ती काही बोलूही शकत नसते। तर आता रम्या वसू आत्याला शांत करते व म्हणते, अगं आई किती बोलशील। तर नंदिनी काव्याला थांबवतच तिच्याकडे बघून तिला काहीही बोलू नकोस, उलट असा इशारा करत असते। तर रम्या ही आईला म्हणत असते, अगं त्या दोघींची मनस्थिती तरी बघ, शांत हो, असं ती मुद्दामच वसू आत्याला म्हणत असते इशारा करत। तर आता इथे मानिनी व तिचा नवराही येतो, पार्थ व जीवाही येतात। वसू आत्या त्यांना म्हणते, पार्थ, जीवा, तुमचे बघा सासू सासरे आलेत, त्यांच्या पाया पडा ना। ती टोमण्यातच म्हणते, आम्ही केलेत बरं का आमच्या मुलांवर संस्कार, असं ती शारदा व धनंजयला मुद्दामच टोमणा मारून दाखवते। तर आता सगळे एकत्र बसतात तेव्हा मानिनी म्हणते, शारदाताई, बरं झालं तुम्ही आठवण करून दिलीत मांडव परतनीची। काही रीतीभाती पाळायलाच हव्या ना, मुलींना घेऊन जा। मला असं वाटतं आज त्या राहिल्या तरी चालेलच। तर आता लगेच वसू आत्या मध्येच म्हणते, नाही, आज रात्री परत आलं पाहिजे मुलींनी। तर आता विक्रम म्हणतात, अगं काय ताई। तर वसू आत्या म्हणते, अरे काय विक्रम, अरे रीत आहे ही। ती म्हणते, सकाळी माहेरच्या माणसांनी मुलीला घेऊन जायचं असतं आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी परत आणायचं असतं, हीच पद्धत असते। तर आता ती मुद्दामूनच म्हणते, मी घरातली मोठी आहे तर माझ्या बोलण्याला काही मान आहे की नाही, आणि नसेल ना तर स्पष्ट सांगा, मी कधीच काहीच बोलायची नाही, असं ती मुद्दामच म्हणते। तर आता शारदा म्हणते, मानिनीताई, तुम्ही रात्री जावयांना पाठवा मुलींना न्यायला। आणि धनंजय म्हणतात, आम्हालाही जावयांचा पाहुणचार करू द्यात की जरा, दोघंही रात्री आमच्याकडे जेवूनच येतील। तर आता काव्या रागातच म्हणते, कशाला, आम्हाला नाही यायचं आहे आजच्या आज परत। तर आता नंदिनी तिला शांत करते व तिचा हात दाबतच म्हणते, सगळ्यांना म्हणते की नाही, आम्ही आजच रात्री परत येऊ। तर आता विक्रम म्हणत असतात, शारदा वहिनी उत्तम जेवण बनवतात, सुगरण आहेत त्या अगदी। तर आता वसू आत्यामध्येच म्हणते मुद्दाम, हो का, खरंच तुला असं वाटतंय विक्रम, अरे जरा चेहरे बघ रे यांचे। ती म्हणते, आणि धनंजय, नक्की काय पाहुणचार करणार आहेस रे हा, असं कसे आहात, कसं वाटतंय की माझ्या मुली सुखाने संसार करतील, त्यांना सुखी ठेवा, हेच विचारणार आहेस ना, असं ती धनंजयला म्हणते, रागातच म्हणते। किती खोटं वागताय ना तुम्ही, असं ती धनंजय व शारदाला म्हणत असते। तर आता प्रेक्षकांनो, या वसू आत्याला मानिनी जरा शेवटी थांबवते। ती म्हणते, वसुताई, पुरे आता, बास, तुम्हाला काही मान्यच करायचं नाही आहे असं दिसतंय। ती म्हणते, वसुताई, जे झालंय ना ते आता कोणीच बदलू शकत नाही, आम्ही हे सगळं धरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तर सारखे असे बोल लावू नका ना। तर आता वसू आत्या म्हणते, असं काय करतेस तू मानिनी, मी मुलांच्या मनाचा विचार करूनच बोलते अगं। तर मानिनी म्हणते, मन कणखर आहेत मुलांची आणि हळूहळू एकमेकांशी जुळवणही घेतील। ती म्हणते, पण सारखंच आपण हेच बोलत राहिलो तर कुठलंच नातं कधीच फुलणार नाही। ती म्हणते, पण हे जे काही मी बोलले ना त्यासाठी मी कधीच सॉरी म्हणणार नाही वसुताई। ती म्हणते, धनंजय, शारदा, तुम्ही चहा घेता का। तर धनंजय म्हणतात, नाही, चहा नको, आम्ही आता निघतो। तर आता मानिनी त्यांना जरा थांबायला सांगते व हळद कुंकू लावायला येते। तर आता धनंजय व शारदा मुलींना घेऊन निघतात। तर आता जीवा व पार्थ मानिनीला म्हणतात, आई, आम्हाला नाही जायचंय ग रात्री जेवायला, एक तर सिच्युएशन काय ऑकवर्ड झाली आहे, माहिती आहे ना तुला। तर आता मानिनी म्हणते, पार्थ बाळा, मला तुम्ही काय सांगताय ना ते कळतंय रे, पण हा जो अवघडलेपणा आहे ना तो कधीतरी कुठेतरी संपायलाच हवा ना। ती म्हणते, आपल्याला एकच पाऊल पुढे जायचंय, प्लीज माझ्यासाठी तुम्ही जाल, प्लीज माझ्यासाठी तरी तुम्ही जा। तर आता ते दोघे जाण्यासाठी तयार होतात। तर आता इथे धनंजय व शारदा नंदिनी व काव्याला घेऊन घरी आलेले असतात।
तेव्हा आता घरी येताच आरुषी जी असते म्हणजे काव्या व नंदिनीची लहान बहीण ती येते व नंदिनी व काव्याला मिठी मारते व म्हणते, मी तुम्हाला बघून खूप खूप खुश आहे, आय मिस्ड यू असं त्यांना मिठी मारत म्हणत असते. ती म्हणते तर आता धनंजय तिला म्हणतात, आरुषी बाळा त्यांना फार दिवस नाही झालेत ग जाऊन, एकच दिवस झालाय. तर ती म्हणते, बाबा एक दिवस जरी झाला असला ना तरी असं वाटतंय 1 महिना झालाय. तर आता काव्या एकटीच पुढे येत असते, घर पुन्हा निरखून बघत असते व म्हणत असते, आत्ता मला जरा बरं वाटतंय, माझं हक्काचं घर, इथून मला कोणीही बाहेर काढू शकत नाही. तर नंदिनीही म्हणते, खरंच आहे, सासर कितीही चांगलं असलं ना तरी माहेर हे माहेरच असतं. ती म्हणते, घरी आल्यावर कसं रिलॅक्स व्हायला झालंय. तर शारदा म्हणते, तुम्ही आता हातपाय धुवून घ्या, तुम्हाला खायला काय हवंय ते सांगा, मी करते. तर आता आरुषी म्हणते, तुमचे कपडे तसेच ठेवलेत मी कपाटात, तुम्ही जा आणि पटकन फ्रेश व्हा, मी तोपर्यंत जरा आईला मदत करते. तर आता नंदिनी म्हणते, आई अगं ही आपली चारू आहे ना, एका दिवसात इतकी कशी सुधारली. तर आता नंदिनी म्हणते, आई तू काही करू नकोस ग, आम्ही आता दोघी आलोय ना, आम्ही करतो जेवण. तर आता काव्या म्हणते, मी नाही मदत करणार 2 दिवस झाले झोपले नाही आहे मी, आता जरा झोपेन शांत. तर आता धनंजय काव्याकडे येत म्हणतात, काव्या तुला जे हवंय ते कर, तू जा बरं, तुम्ही दोघांनी रिलॅक्स व्हा असं ते म्हणतात. ते म्हणतात की मला ना त्या कटू आठवणीबद्दल बोलायचं नाही आहे, आपल्या दोन्ही मुली माहेरी आल्यात, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला डोळ्यात साठवू दे. तर आता काव्याला मात्र रडू येत असतं. तर इथे दुसरीकडे आता श्रेया ही रम्याला पार्थदादा आणि जीवाच्या लग्नाचे फोटोज दाखवायला घेऊन येते. तर आता रम्या म्हणते, किती छान दिसत आहेत ना जीवा आणि नंदिनी, फक्त जरा चेहऱ्यावर स्माईल दिसत नाही आहे त्यांच्या. तर आता श्रेया म्हणते, पार्थदादा आणि काव्या वहिनी किती सुंदर दिसत आहेत ना गं. तर हे ऐकून आता रम्याला खूपच राग येतो. ती जोरातच तो अल्बम बंद करते तिच्या तोंडावरच व म्हणते, श्रेया माझ्यासाठी जरा ब्लॅक कॉफी आणशील का प्लीज, असं ती रागातच म्हणते. तर श्रेया हो म्हणते व जाते. तर आता श्रेया तिथून निघून गेल्यानंतर रम्या तो फोटो पार्थ व काव्याचा असतो तो फोटो त्या अल्बम मधून काढते व कैची घेऊन त्या फोटोतील काव्याचा चेहरा असलेला फोटोतला भाग कापते व तिथे स्वतःच्या फोटोचा भाग चिटकवते. मग तो फोटो बघून ती हसतच म्हणत असते, आत्ता ही खरी बेस्ट जोडी दिसते रम्या आणि पार्थची. तर आता इथे आरुषी म्हणत असते, आई बाबा आपल्याला आता जुन्या गोष्टींचा काहीच विचार नाही करायचा आहे, आई तू मस्त गरम गरम जेवण कर, आपण जेवूयात आणि मग आपल्या फेवरेट आईस्क्रीम पार्लरमधून आईस्क्रीम मागवूयात. तर आता आरुषी म्हणते, पण माझ्या आवडीचं नाही काव्याताईच्या आवडीचं. तर आता काव्या म्हणते, काय काव्याच्या आवडीचं असं म्हणालं का आता कोणी आत्ता इथे. ती म्हणते, माझी आवड पूर्ण करायची ताकद आणि इच्छा आहे का यांच्यात, विचारा यांना, असं म्हणत ती आता रागातच तिथून निघून जाते, आतमध्ये निघून जाते. तर आता नंदिनी म्हणते, आई ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू आणि तिच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ, मला वाटतं काव्याला आपण आणखी थोडा वेळ देऊयात. तर आता आरुषी म्हणते, हे बरं आहे. ती नंदिनीला म्हणते की ताई तुझ्याही मनाला हर्ट झालंयच ना गं, पण तू कोणावर असा लोड टाकलास का. ती म्हणते, कालपर्यंत मला तुमच्या दोघींबद्दल वाईट वाटत होतं म्हणून मी दोघींना जरा चिअरअप करायचं ठरवलं. ती म्हणते, पण काव्या ती हे असं वागली ना, तिला राग आलेला असतो, गेली उडत असं ती म्हणते. ती आता चिडतच म्हणत असते. तर धनंजय आता तिला म्हणतात, बाळा प्रत्येकजण वेगवेगळं रिॲक्ट होत असतो. आता नंदिनी म्हणाली ना, आपण तिला वेळ देऊयात. ती म्हणते, म्हणजे आरुषी म्हणते, एनिवेज मी तर आईस्क्रीम मागवणार आहे, पण आता माझ्या आवडीचं मागवणार, असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. तर आता आरुषी तिथून निघून गेल्यावर धनंजय नंदिनीला म्हणतात, नंदिनी बाळा समंजस माणसांचा ना समजूतदारपणे सगळेच गृहीत धरतात. तुझ्या मनाची अवस्था काय झाली असेल याची कल्पना आहे मला. तुलाही हे खूप कठीण गेलं असेल ना गं. ती म्हणते, कठीण तर आहेच ना बाबा, खूप कठीण आहे, पण मग अशा वेळी आपले आनंद निवासमधल्या काही केसेस बघते, त्या मुली यायच्या माझ्याकडे हेल्प मागायला, तेव्हा मी त्यांना सांगायचे की लग्न करणं सोपं असतं पण निभावणं खूप कठीण असतं, हिंमत नाही हारायची. आणि आत्ता त्या वाक्याचा अर्थ मला कळतोय. काही हेल्पर्स बायकासुद्धा यायच्या, तक्रारी करायच्या की ज्यांना त्यांचा नवरा खूप मारायचा, खूप दारू प्यायचा,
मदत मागायला यायच्या माझ्याकडे. हे सगळं असून लग्न टिकवणाऱ्या बायकांकडून एकच गोष्ट शिकले मी, ती म्हणजे पेशन्स. माझी परिस्थिती तरी खूपच बरी आहे हो. आणि एक सांगू का, जीवाने जे माझ्यासाठी केलं आहे ना, ते दुसरं कोणीच करू शकलं नसतं. म्हणून मी ठरवलं आहे काहीही झालं तरी हे लग्न निभवायचं. असं म्हणून आता तिला खूप रडू येत असतं. ती तिच्या बाबांना म्हणजे धनंजयला मिठी मारत असते. तर प्रेक्षकांनो, आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की काव्या म्हणत असते की आपल्याला हवं आहे ते आपल्याकडून हिसकावून घेऊन आपल्याला नको आहे तेच आपल्याला आपल्या हाती थोपवलं जातं ना, त्याला म्हणतात लग्न. तर आता जेव्हा रात्री पार्थ व जीवा नंदिनी व काव्याला आणायला तिच्या घरी निघत असतात, तेव्हा जीवा विक्रमना म्हणतो, म्हणजे तिच्या बाबाला म्हणतो, मी याच्यासोबत जाणार नाही. म्हणजे तो म्हणतो मी पार्थसोबत जाणार नाही. तर आता विक्रम रागातच म्हणतात, याच्यासोबत जाणार नाही म्हणजे काय, अरे मोठा भाऊ आहे ना तो तुझा. तर आता शारदाने नंदिनीला विचारलेलं असतं, म्हणजे इथे शारदाच्या घरी शारदाने नंदिनीला विचारलेलं असतं, बाळा तुमच्या दोघांमध्ये काही झालंय का गं? तर आता इथे दुसरीकडे रम्या ही पार्थचे कान भरायला व नंदिनी विरुद्ध भडकवायला आलेली असते. कारण आता नंदिनी ही घरात नसते व पार्थही त्याच्या खोलीत एकटा असतो. म्हणून रम्या त्याच्या खोलीत जाते व त्याला भडकवायला आलेली असते. ती म्हणते, नंदिनी बघ, तिने जे झालं ते कसं सहज स्वीकारलं पार्थ, आणि तू आहेस की अजून तिच्याच आठवणीत रमलायस. तर इथे काव्याही तिच्या खोलीत असते. काव्याला तर तसाही खूप रागच आलेला असतो. ती रागातच असते व म्हणते, मूर्खपणा चाललाय सगळा, आत्ता मला काहीतरी ठोस पाऊल उचलायलाच लागेल. तर मित्रांनो, पुढील भागात काय घडणार हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.